राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 7 मोठे निर्णय। अखेर पीएम किसानचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी होणार जमा। म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 5 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही ते शेतकरी या योजनेस 2000 रुपयास अपात्र असणार आहेत। ऑक्टोबर महिन्यात एकाच वेळी 2 महिन्यांच्या कोट्यांचे वितरण, म्हणजेच की 2 महिन्यांचे राशन वितरण होणार। साखरेचा गोडवा वाढणार, राशनमध्ये 3 किलो साखर मिळणार। लाखो लाडक्या बहिणी गॅसवर 99% लाभार्थी अपात्र ठरणार, सिलेंडरचा तर लाभच मिळणार नाही। जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू, प्रति क्विंटल 4892 रुपये या दराने खरेदी सुरू आहे। गेल्या वर्षी 1 किलोची केंद्राकडून खरेदी नाही। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान, पंचनामा करण्याची मागणी, 2 ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणीला 1500 रुपये अनुदान, तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सावित्रीच्या लेकीला मिळाले 3000 रुपये। 6000 ते 3000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती। शेतकऱ्यांनी मातीतून केला मक्का गोळा, भाव ऐकून मात्र आली पोटात कळा। म्हणजेच की मक्का घरात येताच 2200 ते 2500 रुपये असलेला भाव आला 1200 ते 1300 रुपयांवर। लागवडी योग्य 990 गावातील खरीप पिकांची नजर, अंदाजी पैसेवारी 47 पैसे। अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळांचे सावट, पिकांची पैसेवारी 50 पेक्षाही कमीच। ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन। अपडेट आहे भुसावळ येथील। लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर, कारण की 46 दुकानदारांपर्यंत अजूनही पोहोचलाच नाही आनंदाचा शिदा। सप्टेंबर महिन्यात केवळ ज्वारींचे वाटप। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। महसूल विभागाने जाहीर केली 60% नजर पैसेवारी, प्रशासनाने लावला जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तमचा अंदाज। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना कधी मिळणार, पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार याची सर्व अपडेट पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। खरीप पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची वाढली धांदल, शिवारात लगबग, सोयाबीन काढणीला सुरुवात। परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, उत्पादनात घट येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत। आदिवासीच्या जन आक्रोश मोर्चांची जिल्हा कचेरीवर धडक, राज्यपालांना निवेदन देऊन आदिवासींमधून धनगराला आरक्षण सहन करणार नाहीत। वाशिम जिल्ह्यातील नुकसान झालेल्या महसूल मंडळातील नुकसानींचेही पंचनामे, जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश। गो ग्रीन योजनेचा लाभ घ्या, प्रति बिलावर 10 रुपये वाचवा, 2000 ग्राहक डिजिटल, वर्षाकाठी 120 रुपयांची बचत। शेतकऱ्यांची लूट, युरियाच्या बॅगांमध्ये विक्रेत्यांची नफेखोरी, कारवाईची मागणी। कृषी विभाग ठीक भरारी पथके नावालाच, हंगामापूर्वी कारवाई नंतर नरमाई। 2 दिवसांपूर्वी 5500चा विकणारा कांदा 4500वर, आवक वाढल्याने दर कोसळला। पांढऱ्या कांद्याचा दर 3500च्या खालीच, 50% नवीन माल। कर्नाटकातून मोठी आवक। नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा GR आणि GR मध्ये या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला। म्हणजेच की नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं 5 ऑक्टोबरला होणार वितरण। पीएम किसानचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 5वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। एकूण 4000 रुपये अनुदान जमा होतील। केंद्रावर गर्दी, कामकाजांवर याचा परिणाम, सर्व्हर देखील डाऊन होत आहे। केवायसी साठी महिलांची वाढली धावपळ। पुराचे पाणी शेतात, सोयाबीन तूर पिकांचे नुकसान, शेतकरी हतबल। नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा। वाशिम जिल्ह्यातील काजळाबा शेत शिवारातील प्रकार।
वर्षाला 3 मोफत सिलेंडरची घोषणा कागदावरच, लाडक्या बहिणींना कधी मिळणार मोफत गॅस सिलेंडर? 4,03,556 कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी सण आता गोड होणार. कापूस सोयाबीनचे अनुदान खात्यावर जमा. 3,06,889 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट आहे. हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यात अनुदान जमा झाले किंवा नाही याची माहिती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील नसेल तर तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा देखील तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. खामगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा. स्वाभिमानी पक्षांच्या वतीने डफडे बजाव आंदोलन. खामगाव येथील अपडेट. गृहिणीचे बजेट कोलमडले. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. सणासुदीत खाद्यतेलांचे भाव कडाडले. लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी. कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान कोणाला? तर जिल्ह्यात उत्पादन नसल्याने अनुदानाचा फायदा नाही. अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. कपाशी आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान. हे 2,40,183 शेतकऱ्यांनी फक्त ई-KYC केली नाही तसेच हमीपत्र देखील दिलेले नाही आणि या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. हे शेतकरी जालना जिल्ह्यातील आहेत. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी लातूर जिल्ह्यातून होत आहे. 2023 खरीप हंगाम उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घेणे गरजेचे. 4 लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर 160 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. अपडेट आहे बीड जिल्ह्यातील. गव्हाचा कोटा कमी करून ज्वारी देण्यात येणार. आता राशन दुकानातून गहू तांदळासह ज्वारी मिळणार. नोव्हेंबर महिन्यापासून होणार वितरण. जिल्ह्यामध्ये 14,51,872 महिला लाभार्थी. आज शेवटची मुदत होती. अवघ्या 20 दिवसांमध्ये पडली 34,000 लाडक्या बहिणींची भर. अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील. सोयाबीन सोंगणी काढणीला सुरुवात. मजुरी वाढली. उत्पादनात होणार मोठी घट. मळणी यंत्राच्या दरात वाढ. शेतकरी अडचणीत. एका गुंठ्याला मिळाले 5 रुपये. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा. नुकसान लाखात आणि मदत 1 रुपयात. अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील. खरीपाच्या 40% तुरीची लागवड. शेतकऱ्यांना परतीच्या पावसांची धास्ती. अक्कलकोट तालुका आहे. बंपर पीक येण्याची शक्यता. तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा भाव सध्या मिळत आहे. 3 लाख शेतकऱ्यांच्या खाती सोयाबीन अनुदान. पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू. अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट आहे. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. सिलेंडरचा लाभ मिळणार नाही. लाखो लाडक्या बहिणी गॅसवर आहेत. 99% लाभार्थी हे अपात्र ठरणार. मुसळधार पावसाने नुकसान. 613 गावातील बळीराजांवर अतिवृष्टीने आणले संकट. 2.5 लाख हेक्टरवरील पिकांची माती. पंचनामे पूर्ण. भरपाईकडे डोळे. लातूर जिल्ह्यातील अपडेट. लाडक्या बहिणींचे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात. CSC केंद्र चालकांचा प्रताप. हडपले लाखो रुपये. योजनेच्या 3ऱ्या हप्त्यांचे वाटप सुरू करण्यात आले. आणखी देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत 75% अनुदान. पायाभूत सोयी सुविधांसाठी देखील मदत. 12,483 जणांनी केला अर्ज. 5,000चे अर्थसहाय्य. यादीमध्ये 10,000वर शेतकऱ्यांची नावेच नाहीत. पिकांची ऑनलाईन नोंद करून देखील 5,000 रुपये मिळणार नाहीत. अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील. सोयाबीन आले काढणीला पण परतीच्या पावसाने जीव टांगणीला. वाशिम जिल्ह्यातील चित्र आहे. पावसांची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला. नव्या सोयाबीनच्या दरात वाढ पण हमीभावापेक्षा कमीच. शेतकऱ्यांच्या साठवणुकीवर भर. सोयाबीन काढणीला प्रारंभ सुरू झाला. जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. फळ गळती निकषात बसत नसेल तर पंचनामा कशासाठी करायचा? अपडेट आहे खामगाव जिल्ह्यातील. लाभार्थीयांची स्वप्नपूर्ती. 10,000 जणांना मिळाले घरकुल.
3,500 लाभार्थींच्या खात्यात पहिला हप्ता 15,000 रुपये जमा करण्यात आला। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील घरकुलाबद्दल। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहायची असेल तर आताच तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढे घरकुल असं नक्कीच लिहा। सरपंच उपसरपंचांचे लाडके ग्रामपंचायत सदस्यात नाराजीचा सूर आहे। सरपंचांना 10,000पर्यंत मानधन, लोकसंख्येच्या निकषानुसार लाभ मिळणार। सरपंच उपसरपंचांचे मानधन आता दुप्पट करण्यात आले। ॲप 2 दिवसांपासून बंदच आहे। 72 तासांच्या आत तक्रार कशी करणार? तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी। 3 महिन्यांच्या रकमेसाठी अर्ज करण्याची संपली आता मुदत। लाडक्या बहिणींच्या अर्जांना मंजुरी देण्याची आता लगबग। जिल्ह्यात 10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार मदत। तहसील कार्यालयामध्ये याद्या अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात, मदत देण्याची होते मागणी। अर्ज भरूनही दर महिन्याला आर्थिक लाभ नाहीच, योजनेपासून राहिल्या वंचित। आधार लिंक नसल्याने 8,000 बहिणी होणार नाहीत लाडक्या, म्हणजेच त्यांना लाभ मिळणार नाही। तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तुम्ही पात्र असताल तर तुम्ही आताच बँकेत जाऊन आधार लिंक नक्कीच करा, तुमच्या खात्यात हे अनुदान जमा होईल। अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत।